पुण्यातून मोठी बातमी। पुण्याच्या बावधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। वैष्णवीला तब्बल आठवड्याभरापासून मारहाण करण्यात येत होती अशी माहिती समोर आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर 1-2 नव्हे तर तब्बल 30 मारहाणीच्या खुणा आहेत आणि यातील 15 जखमा मृत्यूच्या आधीच्या आहेत तर 11 जखमा मृत्यूच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। शवविच्छेदन अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर कोर्टाने कोठडी वाढवून दिली। 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते। त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती। 21 आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती। काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केला होता। त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत। त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपी करण्यात आलेला करिश्मा चव्हाणचा मित्र निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे। पुणे पोलीस देखील निलेश चव्हाणच्या मागावर आहेत, मात्र अजूनही निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं नाहीये। त्यामुळे या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांची सुरुवातीपासून बेजबाबदार भूमिका राहिली असल्याचं दिसतंय। मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात तब्बल 239 दिवसानंतरही आरोपपत्र न पाठवणं किंवा वैष्णवीच्या कुटुंबाच्या तक्रारी दाखल करून आरोपीला अटक करण्यात केलेली दिरंगाई असो, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या नाकर्तेपणा या प्रकरणात दिसून आलाय। तर आपण पाहतोय निलेश चव्हाण हा अजूनही फरार आहे। गेल्या 8 दिवसांपासून तो फरार असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, एक प्रकारे वैष्णवी हगवणी प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस अपयशी ठरतायत असं म्हणूया का, कारण निलेश चव्हाण अजूनही फरार आहे? प्राजक्ता, नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची पहिल्यापासूनची भूमिका जी आहे ती संशयास्पद राहिलेली आहे। राजेंद्र हगवणे हा पहिले फरार असतानाचे 3-4 दिवस जे आहे ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये फिरत होता। तो अनेक ठिकाणी राहत होता, तरी सुद्धा पिंपरी चिंचवड पोलिसांना तो सापडला नाही। वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यासाठी दिवस जो आहे तो दिवसभर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बसून राहावं लागलेलं होतं। ती तक्रार दाखल झाल्यानंतर सुद्धा राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे जो आहे त्याला अटक करण्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांना अपयश आलेलं होतं। त्यामुळे ते पळून गेले। पळून गेल्यावर सुद्धा 2 ते 3 दिवस ते फरार असताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहूनही त्याची माहिती पोलिसांना मिळाली नाही। हे सगळं झाल्यानंतर निलेश चव्हाण ज्यानं कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवलेली होती त्याचंही सुरुवातीपासून तक्रारीमध्ये नाव असताना सुद्धा त्याला अटक जी आहे ती या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी अजून केलेली नाही। आता तो फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये जे अक्षम्य दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम माध्यमांनी जेव्हा या बातम्या लावून धरल्या त्याच्यानंतर कारवाई करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस पुढे आले। ही सगळी अकार्यक्षमता इतकी आहे की 10 दिवस झाले या प्रकरणात अजूनही पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असतील किंवा या संबंधित विभागाचे जिथे हा गुन्हा दाखल आहे बावधन पोलीस ठाण्याचे तिथले डीसीपी गायकवाड असतील, हे कुणीही माध्यमांसमोर येऊन या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीये। सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती त्यांनी देणं अपेक्षित होतं। 10 दिवसानंतर या प्रकरणामध्ये नेमकं काय काय झालंय, कशा पद्धतीनं कारवाई झाली किंवा दिरंगाई झाली ती का झाली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेल्यानंतर सुद्धा पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त जे आहेत चोबे किंवा उपायुक्त आहेत गायकवाड ते कुणीही या प्रकरणात बोलायला तयार नाही। एक 29 सेकंदाची माहिती जी आहे ती देण्यापुरते गायकवाड केवळ माध्यमांसमोर आलेले होते। त्याच्यानंतर अजूनही या प्रकरणात कुणीही काही बोलायला तयार नाहीये। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये काय करत होते, त्यांनी ही हाराकिरी का केली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जी अकार्यक्षमता त्यांनी दाखवली आहे। मयुरी हगवणेचं प्रकरण 2024चं आहे। 120 दिवसापूर्वी हे प्रकरण पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आलेलं होतं। या प्रकरणामध्ये आज तागायत दोषारोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं नाही। ही सगळी दिरंगाई जी आहे ही पिंपरी चिंचवड पोलिसांची एकूण अकार्यक्षमता जी आहे ती स्पष्ट करते। त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आता तरी सुधारणार का, गृह विभाग या सगळ्याची दखल घेणार का, असा महत्त्वाचा प्रश्न आहे। वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।
दरम्यान वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलला अटक करण्यात आलेली आहे. तर वडगाव मावळमधील मोहन उर्फ बंडू भेगडे, लोणावळ्यातील बंडू फाटक, साताऱ्याच्या पुसेगावमधील अमोल जाधव आणि राहुल जाधव अशा 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार राजेंद्र हगवणेला यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगाव मावळचा, तर बंडू लक्ष्मण फाटक लोणावळ्याचा आणि अमोल विजय जाधव पुसेगाव सातारा, राहुल दशरथ जाधव पुसेगाव सातारा आणि कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र प्रीतम वीरकुमार पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात राज्याचे कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. सुपेकरांच्या आशीर्वादामुळे हगवणे कुटुंबियांना 4 वर्षात 2 शस्त्र परवाने मिळण्याची चर्चा आहे. तसंच सुपेकरांच्या पत्नीच्या आग्रहामुळे वैष्णवीच्या लग्नात हगवणे यांना 1.5 लाख रुपयांच्या चांदीची भांडी, फर्निचर द्यावं लागल्याचा वैष्णवीच्या पालकांचा आरोप आहे. तर हगवणे कुटुंबाची मोठी सून मयुरीनं देखील सुपेकरांवर छळात सहभागी असल्याचे आरोप केले होते. पण पोलीस कारवाई वेळी सुपेकरांनी प्रकरण सामोपचारानं मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा मयुरीनं आरोप केलाय. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी सुपेकर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. या सर्व आरोपांमुळे जालिंदर सुपेकर अडचणीमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.